सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना वंदन करते आणि आपल्या सर्व महिला शक्ती सर्व महिला यांनाही नमस्कार करते आणि मातृतुल्य पितृतुल्य तसे सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार। आणि मंचावर उपस्थित असलेले माननीय प्रताप दादा आणि इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मी भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे, नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे। मला आता वेगवेगळ्या अफवा या प्रचारादरम्यान ऐकायला मिळत आहे, पण सर्व महिलांनी सर्व जनतेने ह्या अफवा अपप्रचाराला बळी पडू नये ही मला सगळ्यात पहिले माझी विनंती आहे। मी नागपूरला राहते, मी अमरावतीला राहते, मी चांदूरमध्ये राहत नाही। आजकाल मी जेव्हा प्रचाराला जाते तेव्हा महिला मला हे विचारतात की ताई तुम्ही तर आता इथे राहत नाही, तुम्ही तर नागपूरला राहतात, पण आमच्या कॉलनीवाल्यांना आणि सगळ्या माझ्या महिला मैत्रिणींना सगळ्यांनी विचारून घ्यावे की मी खरंच कुठे राहते। आता हे काहीतरी बोलायला विरोधकांना कारण लागते, म्हणून माझी ही अशी अफवा हे लोक करत आहे। म्हणून माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की बा या माझे आमदार जे आहे त्यांनी असं बोलून माझा अपप्रचार करत आहे आणि काही ठेकेदार मंडळी माझा खूप अपप्रचार करत आहे, तर त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशी मी सर्व कळकळीची विनंती सगळ्या महिलांना करते। कसं आहे, त्यांनाही चांदूर रेल्वेचा विकास पाहत नाही आहे, कारण आपले माननीय आमदार प्रतापदादा यांच्या हाताने या चांदूर रेल्वेचा विकास होणार आहे, या चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणार आहे, पण त्यांना ते चांगले दिसत नाही आहे, कारण ते स्वतः 15 वर्ष काही करू शकले नाही। म्हणून त्यांना असं वाटतं की आता आपल्या हातात नगरपालिका येणार आहे भारतीय जनता पार्टीच्या, तर ही नगरपालिकेचा विकास होईल, तर त्यांनाही ते वर्चस्व सहन होत नाही आहे। म्हणून लोकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि सर्वांनी कमळाला मतदान करावे आणि सर्व आमच्या विषयी नगरसेवकांना निवडून आणावे ही विनंती। धन्यवाद।